मित्रांनो, नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर S.G. खानापुरे. आपण बघत होतो 1976 पासूनचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राहणारी जी कोळी समाज आहे, त्या कोळी समाजाची प्रश्न कोळी नोंदीवरून मुळासकट संपुष्टात आलेला आहे, कायमस्वरूपी मिटलेला आहे. या विषयावरती आपण बघत होतो. याच्यापूर्वी मी एक इंट्रोडक्टरी किंवा परिचयाचा एक व्हिडिओ मी बनवलो होतो, ते तुम्ही सगळ्यांनी बघितलं असणार आहे. आज आपण भाग 2 बघतोय की भाग 2 मध्ये कोळी जे आहे, महाराष्ट्रातलं कुठलेही कोळी असू दे, तर ही कोळी एक आदिवासी जमात आहे, एक डोंगरी जमात आहे. आदिवासी जमात आहे आणि डोंगरी जमात आहे. आज ज्यांच्या ज्यांच्या जातीची नोंदी कोळी म्हणून आहेत, हे प्रत्येक जण आदिवासी पैकी आहे. आदिवासी म्हणजे ह्या देशाचे मूळ रहिवासी आहे, या देशाचे मालक आहे. आणि यांचे पूर्वज प्राचीन काळी हे डोंगरामध्ये राहत होते. या संबंधी आज भाग 2 मध्ये समजून घेऊ. तर मित्रांनो, प्रश्न सोडवण्याचे आपले 2-3 मार्ग आहेत. खरं म्हणजे आपला प्रश्न हे प्रश्नच नाहीये. तर प्रत्येक कोळ्यांना अगदी 1950 पासून म्हणा किंवा 76 पासून म्हणा, अनुसूचित जमातीची कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी फार इझिली मिळायला पाहिजे होते. कुठल्याही प्रकारच्या अडचणी यायला नको पाहिजे होते. परंतु काही लोकांनी गैरसमज करून दिल्यामुळं ह्या सगळ्या अडचणींना आपण तोंड देत आहोत. परंतु लक्षात घ्या, आपला प्रश्न सगळ्या बाजूने मिटलेला आहे, सगळ्या बाजूने संपलेला आहे. शासन कुठल्याही बाजूने जरी आपल्याकडे मागणी करत असेल, आपल्याकडे पुरावे मागत असेल, तर त्या सगळे पुरावे आपल्याकडे तयार आहेत. उदाहरणार्थ शासन जर म्हणत असेल की तुम्ही महादेव कोळी आहे, मल्हार कोळी आहे, डोंगर कोळी आहे किंवा टोकरे कोळी आहे, याचे आम्हाला पुरावे द्या, तर मित्रांनो आपल्याकडं भरपूर पुरावे आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये राहणारा जी कोळी आहे, तर ही कोळी एकतर महादेव कोळी आहे, नाहीतर मल्हार कोळी आहे, नाहीतर टोकरे कोळी आहे, नाहीतर सोनकोळी आहे. परंतु तुम्हाला माहित आहे की कोस्टल एरिया मध्ये थोडंफार प्रमाणामध्ये जर आपण सोनकोळी वगळलो, तर संपूर्ण कोस्टल एरिया सहित प्रत्येक जिल्ह्यामध्ये जी कोळी राहतात ना, ते सगळे महादेव, मल्हार आणि टोकरे कोळीच आहेत. आपल्याकडे मानववंश शास्त्रज्ञांचे प्रचंड संदर्भ ग्रंथ आहेत. प्रत्येक डिस्ट्रिक्ट गॅजेटरी मध्ये लिहिलेले आहे. इंग्रजांनी खूप छान पैकी लिहून ठेवलेले आहे. आणि अगदी 1871 पासून जेव्हा जनगणनेला सुरुवात झाली, तेव्हा 1871 पासून 1941 पर्यंत इंग्रजांनी प्रत्येक जनगणनेमध्ये लिहून ठेवलेलं आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये राहणारा जो कोळी आहे, हे 4च गटातला आहे: महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी किंवा सोनकोळी. आणि ही सगळीची सगळी जी आहेत, ही सगळी महादेव, मल्हार, टोकरे कोळीमध्येच येतात. हे एकदम सक्षम पुरावे आपल्याकडे आहे. त्यामुळं शासन जर म्हणत असेल की तुम्ही महादेव, मल्हार, टोकरे कोळी असल्याचे पुरावे द्या, तर आपण द्यायला ते तयार आहे. पण शासन ते बघायला तयार नाही. त्याच्यानंतर शासन जर म्हणत असेल की तुम्ही ओबीसी किंवा एसबीसी मधील कोळी नाही, हे सिद्ध करून दाखवा, तर त्यासाठी सुद्धा आम्ही तयार आहे. आपल्याकडं सक्षम पुरावे आहेत की आपण जे आहोत, आपण ओबीसीतली नाहीच आहे.
मुळात ओबीसी एसबीसी ची लिस्टच फेक आहे ती. प्रत्येक कोळी हे एसटी मध्येच असायला पाहिजे होतं, कारण प्रत्येक कोळी ॲबोरिजिनल हिल ट्राईब आहे. परंतु इथं शासनाने ओबीसी आणि एसटी असे दोन लिस्ट बनवलेले आहे. तरी सुद्धा आपण हे सिद्ध करू शकतो की आम्ही ओबीसी मधलं किंवा एसबीसी मधलं कोळी नाही आहे. याची सक्षम पुरावे आपल्याकडे आहेत, परंतु शासन हे बघायला तयार नाही. त्याच्यानंतर जर शासन म्हणत असेल महाराष्ट्रातील प्रत्येक कोळी ही एसटी मध्येच आहे, तर आज ते सुद्धा आपण सिद्ध करू शकतो. महादेव मल्हार टोकरे सोनगोळे हे बाजूला ठेवा, परंतु महाराष्ट्रातील प्रत्येक कोळी एसटी मधला आहे हे जरी शासनाने पुरावे मागितलं तरी सुद्धा आजच्या घटकेला ते पुरावे आपल्याकडे आहे. म्हणून मी आज असं म्हणेन की महाराष्ट्रातलं कोणतंही कोळी ना ओबीसीतला आहे ना एसबीसीतला आहे, प्रत्येक कोळी एसटी मधला आहे. हे आज आपण अगदी कायद्याच्या भाषामध्ये, माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या भाषामध्ये आपण शासनाला पुरावे देऊ शकतो आणि प्रत्येक कोळी ही एसटी मध्ये आहे हे आपण सिद्ध करू शकतो. आणि जर शासन किंवा पडताळणी समित्या किंवा प्रांत अधिकारी जर म्हणत असतील तुम्ही रीड ॲज इट इज प्रमाणे आम्हाला पुरावे द्या, मिलिंद कटवारे प्रमाणे पुरावे द्या, तर मित्रांनो आज आपल्याकडे रीड ॲज इट इज प्रमाणेच पुरावे आहेत. तुम्हाला त्या राष्ट्रपतींच्या यादीमध्ये जशी नोंद आहे तशाच नोंदी आपल्याकडे आहेत. त्यामुळं आज मित्रांनो सगळ्या पॉइंट मध्ये, सगळ्या बाजूने, सगळ्या अँगलने आपण जिंकलेलो आहोत. आज आपण तयार आहोत, आपण काही सिद्ध करू शकतो. महादेव मल्हार टोकरकुळे असल्याचं आपण सहजपणे सिद्ध करू शकतो. आपण एसबीसी किंवा ओबीसी मधलं कोळी नसल्याचं आपण सहजपणे सिद्ध करू शकतो. आणि रीड ॲज इट इज प्रमाणे राष्ट्रपतींची यादीमध्ये जशी आहेत तशीच आमची सुद्धा नोंदी आहेत. आणि महाराष्ट्रातील प्रत्येक कोळी हा फक्त एसटी मधलंच कोळी आहे हे सुद्धा आपण आज सिद्ध करू शकतो. फक्त आपलं मीटिंग ह्या एकदा शासनाबरोबर होणं गरजेचं आहे. तर मित्रांनो 1976 पासूनच जो का प्रश्न होता संपूर्ण महाराष्ट्रातील कोळी समाजाचा, तो प्रश्न आता कायमस्वरूपी मिटलेला आहे. मी तुम्हाला पहिल्याच व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. आणि हे सगळं समजून घेण्यासाठी आपल्याला थोडस वेगवेगळे मुद्दे कव्हर करायचं आहे, वेगवेगळे मुद्दे पहिल्यांदा समजून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर मग आपण कोळी नोंदी असलो तरी आपण एसटी मध्येच कसे आहोत आणि कोळी नोंदीवरनं इथून पुढे आपल्याला कशा पद्धतीने कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी मिळतील हे सगळं आपण नंतरच्या पॉइंट मध्ये बघणार आहोत. तर हा सगळा विषय समजून घेत असताना काही मुद्दे क्लिअर होणं गरजेचं आहे. ते म्हणजे की कोळी म्हणजे एक आदिवासी जमात आहे. कोळी म्हणजे एक डोंगरी जमात आहे, हिल ट्राईब आहे. आणि कोळी अनुसूचित जमातीसाठी ज्या काय क्रायटेरिया निश्चित केलेल्या आहे तर ते सगळी क्रायटेरिया हे फॉलो करतं, सगळे क्रायटेरिया फुलफिल करतं. सगळ्या क्रायटेरिया, अनुसूचित जमातीचे सर्व क्रायटेरिया हे कोळी फुलफिल करतं हे आपण समजून घेणं महत्वाचं आहे. त्यामुळे कोळी एक आदिवासी जमात आहे, कोळी एक डोंगरी जमात आहे आणि कोळी अनुसूचित जमातीचे सर्व क्रायटेरिया फुलफिल करतं हे आजच्या व्हिडिओमधून आपण समजून घेणार आहोत. त्याच्यानंतर उद्या एक व्हिडिओ तुम्हाला दिला जाईल आणि त्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की महाराष्ट्रातली जेवढी काही कोळी आहे तर हे सगळीची सगळी कोळी जी आहेत
हे आदिवासी कोळी आहेत आणि डोंगरी जमात आहे. सगळीची सगळी कोळी हे आदिवासी आहेत, डोंगरी जमात आहेत. आपण बघतो पहिल्या व्हिडिओमध्ये आजच्या, कोळी हे ॲबओरिजिनल ट्राईब आहे आणि हिल ट्राईब आहे. आणि प्रत्येक जिल्ह्यातली जी काही कोळी आहे, तर ही सगळीची सगळी कोळी हे आदिवासी आहेत आणि डोंगरी जमात आहेत. ह्या देशाचे हे मूळ मूळ मालक आहेत आणि यांचे पूर्वज हे डोंगरामध्ये राहत होते, प्राचीन काळी डोंगरामध्ये राहत होते. हे आपण हे 2 व्हिडिओ मधून समजून घेणार आहे. आणि त्याच्यानंतर मित्रांनो आपण बघणार आहोत की एसटीच्या यादीमध्ये 1976 पासून ही कोळी जाणीवपूर्वक केंद्र शासनाने समाविष्ट केलेला आहे. आणि 1976 पासून आज अखेरपर्यंत कोळी अजून सुद्धा त्या 28 क्रमांकावरती आहे. हे आपण त्यानंतरच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. आणि त्याच्यानंतर आपल्याला ह्या पडताळणी समित्या किंवा प्रांत अधिकारी हे म्हणत होते की बाबा तुमचे नोंदी कोळी आहे आणि तुम्ही अनुसूचित जमातीमधला नाही. आणि 28 क्रमांकावरती जे आहे ते कोळी ढोर आहे आणि चुकून कॉमा पडलेला आहे असं हे लोक म्हणत होते. आणि त्याच्यासाठी आपल्याला एक पेट्रोलियम मिनिस्टरनी पारित केलेली कॉरिजंडम देत होते. आणि त्या कॉरिजंडममध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की कोळी कॉमा ढोर शुड बी रीड ॲज कोळी ढोर. परंतु आपण नंतरच्या झूम मीटिंग मधून किंवा व्हिडिओ मधून हे समजून घेऊ की ही जी काही कॉरिजंडम आहे, ही कॉरिजंडम हा अनकॉन्स्टिट्युशनल आहे, सस्पिशियस आहे. हे कॉरिजंडम अस्तित्वामध्येच नाहीये. ह्याच्यावरती आपण ती समजून घेऊ. आज अखेर आपल्याला ह्या कॉरिजंडमचे नाव सांगून सांगून त्या कोळी नोंदीवरती आपल्याला कुठल्याही प्रकारची सवलती देत नव्हते. परंतु मुळातच जे कॉरिजंडम दाखवून आपल्याला ह्याने वंचित ठेवले, त्या कॉरिजंडमच मुळात संशयास्पद आहे. आणि हे का, ह्याच्यावरती आपण डिटेलमध्ये बोलू. त्याच्यानंतर आपण बोलू की बाबा अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये 1976 पासून आज अखेर कधीही अमेंडमेंट झालेली नाही कोळी बाबतीत. अनुक्रमांक 28 बाबतीत कधीही अमेंडमेंट झालेलं नाही. याची संपूर्ण पुरावे, संपूर्ण डाटा आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये किंवा झूम मीटिंगच्या माध्यमातून बघणार आहोत. आणि त्यानंतर असे अनेक कोर्टाचे निकाल आहेत जे निकाल आपल्या विरोधामध्ये जात होते. इथून पुढे ते सगळे निकाल हे आपल्या बाजूने आहेत. अगदी सुप्रीम कोर्टाच्या 5-5 जजने दिलेले हे सगळे निकाल आहेत. तर ह्या सगळ्या निकालाबद्दल आपण समजून घेणार आहोत. त्याच्यानंतर हा प्रश्न सुटलेलेच आहे. तर इथून पुढे आपल्याला काय काय फायदे होणार आहे, काय आपण करू शकतो, ह्याबाबत आपण नंतर समजून घेऊ. त्याच्यानंतर माधुरी पाटलाच्या प्रकरणाचं काय, मग एसव्हीसी मधली कोळी कोण आहेत आता, सगळीची सगळी कोळी जर एसटी असतील महाराष्ट्रातले, मग एसव्हीसी मध्ये कोण राहिले, मग त्या माधुरी पाटलाच्या मान्य सुप्रीम कोर्टाचं जजमेंटचा अर्थ काय राहिला, ह्याच्यावरती आपण नंतर समजून घेऊ. त्यानंतर इथून पुढे आपले मागणे काय असायला पाहिजे, आपण काय केलं पाहिजे. हा, म्हणजे तुमच्या आता ऍक्च्युअली आपली मागणी काही शिल्लकच नाही, तरी सुद्धा जुन्या काळामध्ये ज्या काही अन्याय आपल्यावरती झालेला आहे, तर त्या सगळ्या अन्यायाचे किंवा नुकसानाची भरपाई जर तुम्हाला करायचं असेल, तर आपण काय केलं पाहिजे, कोणत्या प्रकारचे मागणी केला पाहिजे किंवा प्रसंगी कोणत्या प्रकारची PIL आपण दाखल केला पाहिजे, या विषयी आपण नंतर समजून घेऊ. तर मित्रांनो, या पद्धतीने आपल्या कोळी समाजासाठी एक अत्यंत उपयुक्त आणि हा पूर्ण 1976 पासूनचा विषय संपुष्टात आणणारा असा हा विषय आहे. तर खूप महत्वाचे पुरावे मी तुम्हाला दाखवतोय. इथून पुढच्या कालावधीमध्ये तुम्हाला कोळी नोंदीवरच सगळं अर्ज करायचा आहे,
कोळी नोंदीवरच तुम्हाला व्हॅलिडिटी प्राप्त होतील, हे 100% सत्य आहे. त्यामुळे तुम्ही त्या तयारीला लागा. तर ही सगळीची सगळी जे व्हिडिओज आहेत ते अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा. व्यवस्थितपणे त्या सगळ्या व्हिडिओज तुम्ही समजून घ्या. तर आज आपण कोळी ही मूळ आदिवासी जमात आहे आणि डोंगरी जमात आहे हे समजून घेऊ. आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये प्रत्येक जिल्ह्यामधली जी काही कोळी आहेत हे फक्त ट्रायबल कोळीच आहेत, आदिवासी जमातीमधलीच कोळी आहेत, हे आपण समजून घेऊ. ओके. तर आता आपण बघू की कोळी ही ॲबओरिजिनल अँड हिल ट्राइब आहे का, आदिवासी आणि डोंगरी जमात आहे का, आणि त्याच्यासाठी काय पुरावे आहेत. तर मित्रांनो लक्षात घ्या, पहिल्यांदा कोळी याचा अर्थ मानववंश शास्त्रज्ञांनी काय सांगितलेलं आहे बघा. 1893 साली 1893 साली मानववंश शास्त्रज्ञांनी कशामध्ये दी ओरिजिनल इनहिबिटंट्स ह्याच्यामध्ये काय सांगितलं त्यांनी की कोळी म्हणजे द फर्स्ट सिलेबल को इन कोला और कोली. पूर्वी जुने वर्ड आहे कोला, नंतर दी कोली इंडिकेट्स द माउंटेन होम, while the second syllable ला किंवा ली intimates the particular tribal distinction. तर यांनी म्हटलेलं आहे कोळी याचा अर्थ हो म्हणजे माउंटेन होम म्हणजे डोंगरातील घर, आणि ली म्हणजे ट्राइब विशिष्ट जमात, म्हणजे कोळी म्हणजे डोंगरात राहणारी जमात. 1893 ला सायंटिस्ट लोकांनी दिलेलं आहे. कोळी कोणाला म्हटलं जातं, जे डोंगरात राहतात, तर ते डोंगरात राहणारी जमातीला कोळी म्हटलं जातं. त्यामुळं आज तुमच्या सगळ्यांच्या एलसी वरती कोळी आहे, तुमच्या आजोबा पणजोबांच्या एलसी वरती कोळी आहे, याचाच अर्थ तुमच्या पूर्वज जे होते प्राचीन काळी, तर ही सगळी पूर्वज तुमचे डोंगरात राहत होते, आणि ते डोंगरात राहत होते म्हणून त्यांना कोळी कोळी म्हटलं जात होतं, आणि त्यांच्या पोटी तुम्ही जन्म घेतला म्हणून तुम्हाला कोळी म्हटलं जातं. आणि म्हणून लक्षात घ्या, अप्रत्यक्षपणे तुम्ही सुद्धा डोंगरात राहणारी लोक आहे, तुम्ही सुद्धा डोंगरी आहे. म्हणून जर कोणी विचारलं तर तुम्ही डोंगरात राहता का, तर त्यांना सांगा की माझी एलसी सांगतोय, माझ्या एलसी वरचं कोळी हे शब्द सांगतोय की मी डोंगरात राहणारा माणूस आहे. ओके. त्याच्यानंतर की डोंगरात राहतं त्याचे आणखीन काय पुरावे आहेत, तर ह्याच्यामध्ये असं म्हटलेलं बघा, दी कोळी अपियर्स ओरिजिनली ॲज अ माउंटेनियर्स. हे कोळी ओरिजिनली म्हणजे मूळ हे कुठले आहेत, हे माउंटेनियर्स आहेत, म्हणजे डोंगरी आहेत, ते डोंगरातली लोक आहेत. त्यामुळं कोळी म्हटलं ना, कोणी असू दे, तो महादेव मल्हार टोकरे कोणी असू, ते नंतरच्या गोष्टी आहेत त्या, परंतु कोळी हे शब्द तुमच्याकडे आलं म्हटलं की तुम्ही मूळ कुठले आहेत, तर डोंगरातले माउंटेनियर्स आहे तुम्ही. त्यांनी पुढे काय म्हटलं, बट आफ्टरवर्ड्स डिसेंडिंग टू द प्लेन सम सेटल डाऊन ॲज अ अग्रिकल्चरिस्ट while many others selecting the seashore become a fisherman or sailors. नंतरच्या काळामध्ये ह्या डोंगरातनं ही लोक खाली आले, आणि मग काही लोक शेती करायला लागले, आणि त्याच्यातलंच काही कुटुंब हे समुद्रकिनारी गेले आणि समुद्रामध्ये मासेमारीचे काम करायला लागले. म्हणून मूळ आपण डोंगरी आहोत, आणि डोंगरातनं जेव्हा आपण खाली आलो तर त्यावेळी काही लोक शेतीचे काम करायला लागले, तर काही लोक समुद्राकडे जाऊन समुद्रामध्ये मासेमारीचे काम करायला लागले. परंतु ही सगळी एकच घरातून बाहेर पडलेली लोक आहेत. म्हणून आज महाराष्ट्रामध्ये शेती करणारा कोळी आणि मासेमारी करणारा कोळी असं दोन प्रकार आहेत. आणि असं असलं तरी हे कोळी एकच झाडाचे वेगवेगळे फांदे आहेत,
हे तुम्ही लक्षात घ्या. पुन्हा त्या शेती करणाऱ्या कोळ्यांच्या मध्ये पुन्हा वेगवेगळे प्रकार झाले. मग टोकरे कोळी, महादेव कोळी, डोंगर कोळी, हा, अशा पद्धतीचे वेगवेगळे प्रकार झाले. आणि पुन्हा त्या मासेमारी करणाऱ्यांच्या मध्ये सोनकोळी, मच्छीमार कोळी, वैती कोळी, ख्रिश्चन कोळी, आगरी कोळी, खारवा, खारवी असे पुन्हा त्याचे गट पडले. परंतु मुख्य जे आहे, मुख्य कोळी एकच. त्याच्यातलं दोन मुख्य घटक, एक शेती करणारं कोळी, एक समुद्र किनारी मासेमारी करणारं कोळी, आणि पुन्हा त्याच्यामध्ये छोटे 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 तुकडे होत गेले. परंतु इथं लक्षात घ्या, ही कोळी ओरिजिनली डोंगरातले आहेत आणि डोंगरातले असल्यामुळे ऍक्च्युली ह्यांना कोणी कोळी असलं तरी त्यांना अनुसूचित जमातीचंच प्रमाणपत्र मिळालं पाहिजे होतं. अनुसूचित जमातीच्या यादीमध्येच शासन टाकायला पाहिजे होतं. परंतु दुर्दैवाने अर्धवट ज्ञानामुळं त्यांनी काहींना ओबीसी मध्ये, काहींना एसटी मध्ये टाकलेलं आहे. हे अतिशय दुर्दैवी घटना आहे. त्याच्यानंतर बघा, कोळी डोंगरातील आहे कशावरून? एन्थोविन, एक फार मोठं मानवशास्त्रज्ञ म्हणा, सेन्सस डिपार्टमेंटचे प्रमुख होते म्हणा, 1922 साली त्यांनी म्हटलेलं आहे. काय? एन्थोविन मेन्शन्स दॅट द महादेव हिल्स आर द होमलँड ऑफ कोळी महादेव. घुरे also is also of the same opinion and further state that Mahadev Kolis are derived from the name from Mahadev Hill of Maharashtra. बघा, तर एन्थोविन काय म्हणतात, ह्या महादेव कोळ्यांचे जे होम आहेत, घर आहेत, मूळ घर, तर मूळ घर हे कुठं आहे? ते महादेवाची डोंगर आहे. बरोबर. पूर्वी आपल्याला महादेव कोळी म्हटलं जात होतं सुरुवातीला, आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामधनच टोकरे कोळी सेपरेट झाले, डोंगर कोळी सेपरेट झाले, मल्हार कोळी सेपरेट झाले, त्याच्यानंतर सोन कोळी सेपरेट झाले. परंतु हे सगळी पूर्वी महादेव कोळी होते. कारण महादेवाची ही डोंगरामध्ये राहणारी कोळी, म्हणून यांना पूर्वी महादेव कोळी असं म्हटलं जात होतं. म्हणून इथं एन्थोवेन पण म्हणतो, घुरे पण म्हणतो की बाबा महादेवाच्या डोंगरामध्ये ही लोक राहत होते, आणि म्हणून ह्यांचं मूळ जे घर आहे हे महादेवाचं डोंगर आहेत. ओके, म्हणजे याचा अर्थ आपण डोंगरी आहोत. त्याच्यानंतर इथं गोविंद घारे नावाच्या माणसाने काय लिहिलं बघा, महादेव कोळी नाव कसे पडले याला ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारे मिळतो. हैदराबाद आणि बिदर यांच्या सरहद्दीवर महादेव डोंगराच्या रांगा, महादेव हिल आहेत. महादेव कोळी जमात प्राचीन काळी या डोंगराच्या रांगात राहत असावी असे म्हटले जाते. तेथून ते बालाघाटाच्या रांगा ओलांडून महाराष्ट्रात आले. तर गोविंद घारे नावाची एक व्यक्ती हे काय म्हणतात बघा, तर त्यांचं म्हणणं आहे की महादेव कोळी जे आहे, तर हे महादेव कोळी मूळ हैदराबाद मध्ये असणारे जे महादेवाची जी डोंगर आहेत, तर त्या डोंगरामध्ये ही लोक राहत होते. आणि नंतर त्याने काय केलं, बालाघाटच्या मार्गे त्यांनी कुठं आले, आपल्या ह्या सह्याद्री पर्वताकडे आले. बरोबर, हे सह्याद्रीच्या डोंगरावरती आले बालाघाट ओलांडून. म्हणजे आता जे सह्याद्री पर्वतावरती जी काही कोळी आहेत, ही कोळी कुठले आहेत? ते हैदराबादचे आहेत. ते हैदराबाद मधल्या महादेवाच्या डोंगरावरचे आहेत. आणि हैदराबाद म्हणजे कुठलं आहे? ते आता मराठवाडा. बरोबर, हे मराठवाड्यातली ही लोक आहेत, हे लक्षात घ्या. ओके, तर बालाघाट ओलांडून ही लोक महादेवाच्या डोंगरातनं महाराष्ट्रामध्ये आलेले आहेत. म्हणजेच याचा अर्थ हे हैदराबाद मधून, म्हणजेच मराठवाड्यातून. आज जो मराठवाडा आहे तो पूर्वी हैदराबाद मध्ये होता, किंवा जो आज बेरार जो प्रांत आहे, सीपी आणि बेरार, हा हैदराबाद मध्ये होता. म्हणजे सीपी, बेरार आणि मराठवाड्यातली कोळी हे महाराष्ट्रात आले, आणि तेच कोळी हे टीएसपी क्षेत्रामध्ये राहतात. त्याच्यानंतर पुन्हा त्या गोविंद घारेने काय म्हटलं बघा, महादेव कोळी जमातीची मूळ वस्तीस्थान महादेव डोंगर असल्याचे काही इतिहासकारांचे आणि युरोपियन अभ्यासकांचे मत आहे. महादेव डोंगरापासून बालाघाटाद्वारे
हे लोक महाराष्ट्रात आले असावे. लक्षात घ्या, ही लोक काय झालं, महादेवाच्या डोंगरातनं ही लोक आले. पुन्हा वेगळ्या ठिकाणी त्यांनी लिहिलेलं आहे. पुन्हा ही कोळी डोंगरातच राहणारी जमात किंवा डोंगरी जमात आहे कशावरून, तर इथं कोल्हापूरचं एक गॅजेटरी आहे बघा. कोल्हापूरच्या गॅजेटरीमध्ये काय लिहिलं की पूर्वी महाराष्ट्राच्या दक्षिण भागात वन्य जमातीचे लोक म्हणजे कोळी लोकांची वस्ती होती. म्हणजे वन्य जमात म्हटलं जात होतं. कोल्हापूरमध्ये जी कोळी राहतात त्यांना पूर्वी वन्य जमातीचे लोक म्हणायचे, म्हणजे कोळी लोक. कोलाचे शहर ते कोल्हापूर अपभ्रंश होऊन कोल्हापूर झाला. लक्षात घ्या, कोल्हापूरचं नाव कोळ्यांच्यावरनं पडलेलं आहे. कोल्हापूर कोल्हापूर असं होतं, नंतर तो कोल्हापूर झालेला आहे. पण ही जी मूळ जी काय वन्य जमाती जी कोळी लोक आहेत, तर त्यांच्यावरून कोल्हापूरला नाव पडलेलं आहे, असा हा पुरावा सांगतो. त्याच्यानंतर आपण बघू की म्हणजे ह्या थोड्याच मी पुरावे मुद्दामून घेतलेले आहे, कारण अर्धा तासामध्ये आपल्याला संपवायचं आहे. तर ह्याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की कोळी म्हणजेच डोंगरी जमात, आणि ह्या कोळ्यांचं, कोणी कोळी असू दे, ह्या कोळ्यांचं जे मूळ वस्तीस्थान आहे ते डोंगर आहे. महादेवाची डोंगर किंवा बालाघाट आणि आता सह्याद्री, असं ही डोंगरामध्ये ही लोक पूर्वी राहत होते, हे तुम्ही लक्षात घ्या. म्हणून कोळी ही डोंगरी जमात आहे हे आता सिद्ध झालं. त्याच्यानंतर मग आदिवासी म्हणजे काय? आदिवासी किंवा ॲब ओरिजिनल ट्राईब म्हणतात त्याला, आदिवासी जमात. मग इथं वेगवेगळ्या सायंटिस्ट लोकांनी काय लिहिलं बघा. आदिवासी याचा शब्दशः अर्थ विशिष्ट प्रदेशात आदी कालापासून वास करणारे, म्हणजे त्या प्रदेशाचे ते मूळचे रहिवासी होत. आदिवासी याचा अर्थ, आणि इथं खाली लिहिलेलं बघा की कोळी हे जमात जो आहे तो आदिवासी आहे. तर आदिवासी याचा अर्थ आदी प्लस वासी. आदिवासी म्हणजे आधीपासून वास करणारे, आधीपासून राहणारे, म्हणजे ह्या देशामध्ये आधीपासून ज्या ज्या लोक राहत होते त्या सगळ्यांना आदिवासी आदिवासी असं म्हटलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये कोळी जी जमात आहे ते आधीपासूनच ह्या देशाची मूळ रहिवासी आहे. ह्या देशाचं जेव्हा अस्तित्व निर्माण झालं, जेव्हा हा देश तयार झाला, तेव्हापासूनचे आपण इथले नागरिक आहोत, इथले मूळ मालक आहोत, मूळ रहिवासी आहोत. आणि म्हणून आपल्याला आदिवासी असं म्हटलं जातं. आज तो आदिवासी हा शब्द वेगळा विचित्र झालेला आहे. सगळ्यांच्या डोक्यामध्ये आदिवासी म्हटल्यानंतर पुन्हा ते उघडे नागडे कच्चा मांस खाणारे हा अशा लोक समोर येतात, परंतु तसं नाहीये ते. आदिवासी म्हणजे आधीपासून वास करणारे, त्या देशाचे मूळ रहिवासी, एवढं तुम्ही लक्षात घ्या. तर ह्याच्यामध्ये रामोशी आहे, कोळी आहे, हे सगळे आदिवासी आहेत, भिल्ल आहे वगैरे. त्याच्यानंतर बघा आणखीन एक व्याख्या त्याने दिलेली आहे. आदिवासी म्हणजे नेमकं काय, हे सगळे सोशिओलॉजीचे शास्त्रज्ञ आहेत. काय म्हणतात ते, इंग्रजमध्ये ट्राईब या शब्दाचा अर्थ जमात असा होतो. आदी आधीपासून किंवा सुरुवातीपासून दऱ्याखोऱ्यात किंवा जंगलात निवास करणारे म्हणजे आदिवासी होय. त्यामुळे जंगलात किंवा डोंगर भागात राहणाऱ्या लोकांना आदिवासी असे संबोधले जाते. तर हे काय म्हटलेलं आहे की सुरुवातीपासून जी लोक डोंगरामध्ये जंगलामध्ये राहत होते तर त्यांना आदिवासी म्हटलं जातं. तर कोळी म्हणजेच कोण आहे, कोळी याचा अर्थ काय, डोंगर किंवा डोंगरात राहणारी जमात. म्हणून कोळी ही पूर्वी प्राचीन काळी डोंगरात राहत होते आणि म्हणून ती आदिम जमात आहे. ओके, ह्या देशाचं मूळ रहिवासी पण आहे आणि ही डोंगरामध्ये राहणारी पण जमात आहे, आणि म्हणून आदिवासीच्या सगळ्या व्याख्यामध्ये ही कोळी बसतं. पण आता हे कोळीला आदिवासीच्या लिस्टमध्ये घेतलेलं आहे का? होय, घेतलेलं आहे. बघा 1901 चा हा बॉम्बे प्रेसिडेन्सी मधला पुरावा आहे, आरी अँथोनीने लिहिलेला. आरी अँथोनीला खूप महत्व आहे. तर आरी अँथोनीच्या
आधारेच सगळी जाती जमातींचे वर्गीकरण झालेलं आहे आणि त्याच्यातनंच ह्या सगळ्या SC ST लिस्ट तयार झालेल्या आहे. म्हणून हा मूळ माणूस म्हणा, मूळ पुरुष ह्याच्यातला. तर हा आर्यअँथोन काय म्हणतो बघा, की बॉम्बे प्रेसिडेन्सी मध्ये 1901 मध्ये कोळी दाखवलेल्या आहे. आणि ही कोळी काय म्हणून दाखवलं? ट्राईब. ट्राईब म्हणजे जमात, जमात म्हणजे आदिवासी जमात, बरोबर. आणि कोळी हे बॉम्बेमध्ये 1901 ला किती राहत होते? हे मला वाटतं 17 लाख. ओके, त्यावेळी 17 लाख लोक राहत होते, बरोबर. आणि त्याच्यानंतर 1891 ला, त्याच्या पूर्वी किती होते? 21 लाख. आता मोजणीमध्ये पुढं मागं होऊ शकतं, कारण हे काय लोक एका जागी त्यावेळी राहत नव्हते, दऱ्याखोऱ्यामध्ये जंगलामध्ये वगैरे राहत असल्यामुळं हा, तर ही मोजणी पुढं मागं होऊ शकते. परंतु 1891 ला 21 लाख लोक होते आणि 1901 ला 17 लाख लोक होते. कोण होते? कोळी ट्राईब होते. आता बॉम्बे प्रेसिडेन्सी मध्ये फक्त काहीच जिल्हे येत होते, लक्षात घ्या. पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, अहमदनगर असे काहीच येते. त्यावेळी बेरार नव्हते, CP नव्हता, मराठवाडा नव्हता ह्याच्यामध्ये. फक्त काही मोजक्याच जिल्हे होते. मोजक्या जिल्ह्यामध्ये सुद्धा 21 लाख कोळी ट्राईब होते, लक्षात ठेवा. 1891 ला, म्हणजे 1901 ला ह्याच्या पेक्षा जास्त पाहिजे. मग एवढ्या ट्राईब कुठे गेले? हे ट्राईब होते, लक्षात ठेवायचं. ओके, जमात होते. म्हणजे इथं बॉम्बे प्रेसिडेन्सी मध्ये होते, म्हणजे हे पुण्यामध्ये पण होते, साताऱ्यात होते, सोलापूरात होते, कोल्हापूरात होते, सगळीकडेच होते. ओके. त्याच्यानंतर बघा, इथं पुन्हा बॉम्बे प्रेसिडेन्सी मधला हा डाटा आहे. इथं पुन्हा त्याने काय म्हटलं? कोळी दाखवलेलं आहे, ॲबओरिजिनल वाईल्ड ट्राईब. ह्या ॲबओरिजिनल वाईल्ड ट्राईब मध्ये त्यांनी मोजलेलं आहे. मग ह्याच्यामध्ये हे बघा, मगाशी काय काय होते? भिल्ल होते, कोळी होते, कातकरी होते, दुबळा, वारली, ठाकूर, हे सगळे आदिवासी जमात आहेत. मूळ ह्या देशाचे मालक आहेत ते सगळे. आणि ह्याच्यामध्ये कोळी सुद्धा मालक आहेत. महादेव मल्हार टोकरेगुडा हा नंतरचा विषय आहे, तो नंतरचा विषय आहे. म्हणून तरी 1976च्या यादीमध्ये केंद्र शासनाने हा कोळी ऍड केलेला आहे, पर्पजफुली ऍड केलेला आहे. म्हणून लक्षात घ्या, ही कोळी आदिवासी ट्राईब आहे. महादेव मल्हारचा हा विषयच सोडून द्या. त्याच्यानंतर बघा, इथं सुद्धा पुन्हा ॲबओरिजिनल ट्राईब मध्ये कोळी दाखवण्यात आलेले आहे. बाकीचे सगळेच आहेत, भिल्ल आहे, गोंड आहे, दुबळा आहे, नायकडा आहे, ठाकूर आहे, रामोशी आहे, काय असेल ते सगळं आहे, वारले आहे. परंतु तिथं कोळी आहे. तिथं महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी, सोनकोळी असं काही नाही, येतं फक्त कोळी आहे. आणि म्हणून कोळी इटसेल्फ इज ॲबओरिजिनल ट्राईब. म्हणून ह्या कोळी फक्त एक शब्दाला ऍड करायला पाहिजे होतं STच्या लिस्टमध्ये. परंतु त्या लोकांनी त्याच्यामध्ये 2 भाग केले. एका भागाला त्यांनी OBC मध्ये आणि दुसऱ्या भागाला ST मध्ये ऍड केलं. तिथंच आपल्यावरती अन्यायाला सुरुवात झाली. पण कोळी एकच शब्द तिथं ऍड करायला पाहिजे होते. आणि आज ऍड आहे, ते ऑलरेडी कोळी ST मध्येच आहे, फक्त आपल्या दिशाभूल करण्यात आलेलं आहे आणि तो सगळं पूर्ण एक्सपोज झालेला आहे. त्याच्यानंतर बघा, कोळी बेरार प्रांतामध्ये, बेरारचा हा गॅजेट आहे. बेरारमध्ये ॲबओरिजिनल म्हणजेच मूळ आदिवासी, तिथं कोळी घेतलेला आहे, लक्षात घ्या. कोळी, गोंड, भिल्ल, रामोशी, कोळी. तर हे तुम्ही बेरारच्या लोकांचं जे काय आहे, किती लोक, कधीचे हे सण कधीचे बघा, तर ही आहे, तर ही वर गेलेलं आहे ते. तर हे जुन्या काळातले आहे. 21,000 त्या काळी होते कोळी, बरोबर. कुठं? बेरार मध्ये. त्याच्यानंतर बघा, इथं सीपी मध्ये सुद्धा काय म्हटलं त्यांनी? कोळी अ प्रिमिटिव्ह ट्राईब. प्रिमिटिव्ह म्हणजे पुन्हा त्याला पर्याय शब्द येते. ॲबओरिजिनलला पर्याय शब्द, मूळ रहिवासी म्हणजेच आदिवासी. तर इथं पुन्हा CP मध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे? कोळी हे काय? अ प्रिमिटिव्ह ट्राईब अकिन टू अ भिल्स. म्हणजे हे कोळी
कोणासारखं आहे हे भिल प्रमाणे आहे आणि हे मूळ आदिवासी आहे. ओके. त्याच्यानंतर पुन्हा सीपी मध्येच बघा 1931चा आहे. काय म्हटलेलं आहे? द कोळी अ ट्राईब. ट्राईब म्हणले की विषय संपला येतं, बरोबर. हा ट्राईब, कोळी अ ट्राईब म्हणजे पुन्हा कोळी कशामध्ये मोजलं गेलेलं पूर्वी? जमातमध्ये, आदिवासी जमात. पुन्हा इथं बघा औरंगाबाद. औरंगाबाद म्हटल्यानंतर मराठवाडा आला. तर मराठवाड्यामध्ये सुद्धा काय म्हटलेलं बघा? द कोळीज बिलॉंगिंग टू ॲबओरिजिनल्स. ॲबओरिजिनल म्हणजे पुन्हा आदिवासी, प्रिमिटिव्ह ट्राईब किंवा ॲबओरिजिनल ट्राईब हे पर्याय शब्द आहे. तर मराठवाड्यामध्ये सुद्धा जी कोळी आहे किंवा इथं औरंगाबादमध्ये जी कोळी आहे, तर त्या कोळ्यानं सुद्धा त्यांनी काय म्हटलं बघा? 1884चं बरं का, 1884ला त्यांनी किती दाखवलं बघा? मेल पुरुष 3400 आणि स्त्रिया 3200 म्हणजे 300, म्हणजे 3,500 त्यांनी दाखवलं, म्हणजे 7,000 फक्त औरंगाबादमध्ये. फक्त औरंगाबादमध्ये 7,000 कोळी ट्राईब होते. आणि कधी? हे 1884 मध्ये, म्हणजे 100 वर्षापेक्षा पुढं. 1884 मध्ये 7,000 कोळी जमातीचे लोक राहत होते. पण दुर्दैवाने आज औरंगाबादमध्ये एकही कोळी जमातीच्या व्यक्तीला त्या अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र दिले जात नाही. त्याच्यानंतर बघा की पुन्हा सीपी बेरर मध्ये काय झालं? हे ट्राईब, हे ट्राईब मध्ये कोणाला घेतलं बघ? कोलम आहे, कोकरू आहे, वगैरे वगैरे सगळं आहे. आणि त्याच्यामध्ये पुन्हा कोळी आहे. आणि या कोळ्यांची स्ट्रेंथ किती दाखवलं त्यांनी? 1911ला 1911ला 36,000 दाखवलं त्यांनी. बेरार मध्ये, सीपी आणि बेरार मध्ये 36,000 ही कोळी जमातीचे लोक होते, आदिवासी. मग आत्ता कुठे गेले? 1911ला एवढे होते, तर आज कुठे आहेत ती लोक? ओके. म्हणजे आपण खूप म्हणजे खूप अन्याय आपण सहन केलेला आहे. त्याच्यानंतर बघा की यामध्ये इथं एक कोळी म्हणून दाखवलेले 1961चा आहे, पण ऍक्च्युली हे जुन्या काळातला बघा. 1936 त्यांनी डाटा दिलेला आहे. हे कोळी दाखवलं. हे कोळी काय म्हटलं त्याने? बॅकवर्ड ट्राईब. बॅकवर्ड ट्राईब कुठं? इन द डिस्ट्रिक्ट ऑफ अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंदा, नागपूर, वर्धा, यवतमाळ ह्या जिल्ह्यामध्ये कोळीला, फक्त कोळीला बॅकवर्ड ट्राईब म्हणलं जात होतं आणि त्याची फॅसिलिटी मिळत होते 1936 मध्ये. लक्षात ठेवा. म्हणजे ह्या सगळ्या अकोलामध्ये, अमरावतीमध्ये, बुलढाणा ह्या ठिकाणी, वर्धा, यवतमाळ ह्या ठिकाणी जी कोळी आहेत ना, त्यांना बॅकवर्ड ट्राईब म्हणून तेव्हाच 1936लाच डिक्लेअर करण्यात आला होता. आणि त्याच्यानंतर पुन्हा 1936 मध्ये काही ठिकाणी म्हणजे भंडारा आणि बुलढाणामध्ये त्यांनी अनुसूचित जमातीमध्ये पण टाकण्यात आले होते, बरोबर. तर ही इतकं बॅकवर्ड ट्राईब होते त्या काळी. मग आज ह्या लोकांना काही एससीचं पण मिळत नाही, एसटीचं पण मिळत नाही. लक्षात घ्या. फक्त अन्याय आपण सहन केलेले आहे. मुकाट्याने ते जे म्हणतील ते सगळं आपण सहन करत आलो आणि म्हणून इतकं अन्याय झालेलं आहे. 3-3 पिढ्या आपल्या बर्बाद झालेल्या आहे. पुन्हा हे बघा, महाराष्ट्र भूमी व लोक म्हणून एक पुस्तक आहे किंवा शासनाचंच आहे, महाराष्ट्र शासनाचंच आहे. तर ह्याच्यामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये आदिम जमात म्हणून दाखवलेलं आहे. कुणाला दाखवलं? कोळी. बघा हे सगळंच आहेत, गोंड, हलवा वगैरे वगैरे, कोळी आदिम जमात. वर्धामध्ये बघा, वर्धामध्ये पुन्हा आदिम जमात म्हणून दाखवलेलं आहे. कुणाला दाखवलं? कोळी दाखवलेलं आहे. मग हे वर्धातले आदिम जमात म्हणजे आदिवासी जमात कुठे गेले? या नागपूरमधले कुठे गेले? इथं नागपूरमध्ये मिळत नाही, वर्धामध्ये मिळत नाही. त्याच्यानंतर हे बघा, ह्याच्यामध्ये पुन्हा चंद्रपूर आदिम जमात कोळी दाखवलेलं आहे. भंडारामध्ये आदिम जमात कोळी, म्हणजे संपूर्ण भंडारा जिल्हा, संपूर्ण चंद्रपूर जिल्हा तिथं मिळालं पाहिजे. फक्त काही मोजक्याच ठिकाणी दिला जातो. आणि पूर्वी तर इकडे देतच नव्हते 56 ते 76 मध्ये. पण ही सगळी आदिम जमात आहे. आदिवासी मध्येच हे सगळ्या लोकांना
काउंट केलेले कोळीला. हे बा पुन्हा 1933च बॉम्बे प्रेसिडेन्सीचं हा रिपोर्ट आहे ट्राईब मध्ये. हा ट्राईब मध्ये कोण आहे बघा, कोळी आहे. लक्षात घ्या, हे स्वतः इंग्रजांचा रिपोर्ट आहे. हे ट्राईब कोळी. आता बघा हे पुन्हा तेच आहे, नेम ऑफ द ट्राईब कोळी. तेव्हा हे ट्राईब म्हणूनच कोळीला गणलं गेलेलं आहे. त्यामुळं बाकीचे महादेव मल्हार टोकरे सोडूनच द्या विषय तुम्ही, फक्त कोळी असलं तर तुम्हाला मिळायला पाहिजे आणि आता इथून पुढे मिळणार. आता बघा पुन्हा इथं 1940चा एक क्रिमिनल ट्राईबचा एक रिपोर्ट आहे. तर क्रिमिनल ट्राईब मध्ये आपल्याला गणलं जात होतं, हे बघा कोळी. ह्या कोळीला क्रिमिनल ट्राईब सुद्धा म्हटलं जातं. ट्राईब ह्या शब्दाला महत्व आहे. ट्राईब ह्या शब्दाला महत्व आहे. त्याच्यानंतर बघा या पद्धतीने हिथं एक आणखीन एक रिपोर्ट आहे. हिथं ट्राईब आहे, हिथं कोळी आहे. म्हणजे कोळी हे ट्राईब मध्ये गणलं गेलेलं आहे इंग्रज काळामध्ये. आणि म्हणून तरी केंद्र शासनाने 1976 मध्ये कोळीला एसटी मध्ये टाकलेलं आहे. फक्त ही जी पडताळ समिती होत्या किंवा हे जे काय प्रांत अधिकारी होते, हे सगळं लपून ठेवलं होतं. आज ते सगळे एक्सपोज झालेलं आहे. बघू तर कोळी हे अनुसूचित जमातीची क्रायटेरिया फुलफिल करतंय का? हो करतंय. बघा बघा अनुसूचित जमातीचे क्रायटेरिया म्हणजे कुठले? जिओग्राफिकल आयसोलेशन. मग तुम्ही ह्या सगळ्या गाव शहर ह्यांच्यापासून अलिप्त राहत होता का? राहत होता. तुम्ही डोंगरात राहत होता ना. होळी म्हणजे डोंगरी जमात, तुम्ही डोंगरात राहत होता म्हणजे अलिप राहत होता. तुम्ही सगळे आदिम जमातीचे चालीरीती पाळत होता का? पाळत होते. आपले सगळे पूर्वज डोंगरातच राहत होते म्हणून आदिम जमाती सगळे पाळत होते. तुम्ही नेचर बेस्ड जीवन जगत होता का? जगत होतो. आम्ही सगळं त्या काळी जे का असेल डोंगरामध्ये जंगलामध्ये जे मिळत होतं तेच आपण खात होतो. त्याच्यामध्ये तुमचं डिस्टिंक्ट कल्चर आहे का? इतर लोकांच्या पेक्षा तुमचं संस्कृती वेगळी आहे का? होय, कारण आपण डोंगरातच राहत होतो म्हणजे आमची चालीरीती वेगळ्याच होते त्यावेळी. त्याच्यानंतर तुम्ही लाजरा होता का किंवा तुमच्याकडे क्लाइन सिस्टीम आहे का? आहे. आपल्याकडे कुळ पद्धत आहे. आपल्या महादेव कोळ्या किंवा कोळ्यांच्या मध्ये 24 कुळं आहेत. ही ऑलरेडी सगळ्या मानवशास्त्राने दिलेलं आहे. तुमचं नेचर हे शायनेस आहे का? लाजरा स्वभाव आहे का? आहे. पूर्वी आमची लोक डोंगरातच राहत होते, दऱ्याखोऱ्यात राहत होते म्हणून ती लोक गावात येताना गावातल्या लोकांना बोलताना ते लाजत होते. आज सगळे सुशिक्षित आहेत, आज सुद्धा तुम्ही लाजा म्हटल्यानंतर कसं होईल? आज सुद्धा तुम्ही दऱ्याखोऱ्यात राहावं म्हटलं तर कसं होईल? आज सुद्धा तुम्ही निसर्गावरती जीवन जगा म्हटलं तर कसं होईल? पण आमचे पूर्वज हे करत होते. आणि त्याच्यानंतर तुमची स्वतःची बोलीभाषा आहे का? आहे. त्याच्यानंतर काही ठिकाणी आहे, काही ठिकाणी नाही. परंतु पूर्वी डोंगरामध्ये राहत होते म्हटल्यानंतर निश्चितच ह्या इतरांच्या पेक्षा वेगळी बोलीभाषा असणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही बॅकवर्ड आहे का? त्या काळी पण होते आणि आता सुद्धा आहे. ओके, बॅकवर्डनेस तरी कंटिन्यू चालूच आहे. तर ह्या सगळ्या क्रायटेरियामध्ये मित्रांनो आपण बसतो. म्हणून आपल्याला अनुसूचित जमातीमध्ये ऍड केलेलं आहे. हे बघा लोकसभेमध्ये हा डिबेट झालेला आहे. हा लोकसभेमध्ये झालेला डिबेट आहे आणि हे डिबेटमध्ये स्वतः स्वतः ब्रह्मानंद रेड्डीने हे मान्य केलेलं आहे. जेव्हा 1976 मध्ये एरिया रिस्ट्रिक्शन उठवलं तर ते उठवत असताना त्यांनी स्वतः मान्य केलेलं आहे. काय म्हटलं त्यांनी? गोवारी, पहाडी, हा पहाडी, मोई, ढिवर म्हणजे पूर्ण देशातले कोली, कहार वगैरे वगैरे, हलवा कोष्टी, विणकर, गोवारी समाज आदि जंगलों में रहा करते थे. हे सगळी लोक किंवा इथं मी इंग्लिश मधलं वाचतो. द क्रायटेरिया फॉर डिसाइडिंग अ कम्युनिटी ॲज अ शेड्यूल्ड ट्राईब कम्युनिटी आर ॲज बिलो. इंडिकेशन ऑफ प्रिमिटिव्ह ट्रेड्स, डिस्टिंक्शन मी मग सांगितलं, जिओग्राफिकल आयसोलेशन, शाइनेस ऑफ कॉन्टैक्ट विद द कम्युनिटी एट द लार्ज एंड बैकवर्डनेस, ये सभी जातियां इस क्राइटेरिया को फुलफिल करती हैं. हे लोकसभेमध्ये मंजूर झालेलं आहे आणि म्हणून तर ते कोळीला ऍड केलेलं आहे.
कुठल्या कुठल्या जाती, मग बाकीच्या जाती सोडून द्या, पण इथं कोली, हिंदीमध्ये कोली म्हटलं जातं त्याला. तर ही कोली जी आहे, हे सगळं क्रायटेरिया फुलफिल करतंय आणि म्हणून त्याला टाकण्यात आलेलं आहे आणि म्हणून ती एसटीच्या लिस्टमध्ये आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं, कोळी म्हणजेच डोंगरी जमात, म्हणून तुम्ही डोंगरातलीच लोक आहात. कोळी हे आदिवासी ट्राईब आहे, ॲबोरिजिनल ट्राईब आहे, प्रिमिटिव्ह ट्राईब आहे. म्हणून तुम्ही आज जरी शहरामध्ये राहत असला तर तुम्ही डोंगरातलीच लोक आहे, मूळ डोंगरातले लोक आहे. आणि आज जरी तुम्ही चांगले कपडे घालून फिरत असला तरी तुम्ही आदिवासी, ज्याला आपण म्हणतो, म्हणजे पूर्वीचे चालीरीती जे आहेत ते तुमचे पूर्वज हे फॉलो करत होते. आणि म्हणून आदिवासीसाठी लागणारी सगळी क्रायटेरिया ही कोळी म्हणून आपण फुलफिल करतो आणि हे सगळं लोकसभेमध्ये मंजूर झालेलं आहे आणि म्हणून आपल्याला 1976च्या यादीमध्ये इन्क्लूड करण्यात आलेलं आहे. तर उद्याच्या व्हिडिओमध्ये भाग 3, भाग 3 बघा आणि अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा, म्हणजे व्यवस्थितपणे तुम्हाला समजेल. भाग 3 मध्ये आपण बघणार आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये जी कोळी आहे आज सध्या महाराष्ट्रामध्ये, अगदी कोल्हापूर, सांगली, सातारा, जळगाव, कुठलाही तुम्ही जिल्हा घ्या, तर ह्या जिल्ह्यामधले जी कोळी आहेत, तर ही सगळी कोळी आदिवासी कोळीच आहेत का, हे डोंगरातलीच कोळी आहेत का, तर ह्याच्यावरती आपण सक्षम पुरावे आपण बघू. तर मी इथं थांबतो आणि ही सगळी व्हिडिओज व्यवस्थितपणे बघा, डिटेलमध्ये बघा, म्हणजे आपल्या संघर्षाला एक ताकद येईल. आपल्यावर किती अन्याय ह्या लोकांनी केलेला आहे हे तुमच्या ह्या नवीन पिढ्यांना हे समजून येईल. मगच आपण ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो. आणि तुम्ही बिंदास्त राहा, आपला प्रश्न सुटलेला आहे, बिंदास्त तुम्ही राहा. अगदी पुढच्या महिन्यात सुद्धा डिक्लेअर होऊ शकतं, त्यामुळं त्याची तुम्ही काळजी करू नका. ओके, पण विषय समजून घ्या, आपल्यावर कसा अन्याय झालेला आहे हा विषय तुम्ही समजून घ्या. धन्यवाद, मी तो थांबतो. थँक्स.